नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील अप्पांचे पत्र हा जो गद्यपाठ आहे, तो गद्यपाठ समजावून घेणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. तुम्हाला जर का इयत्ता 10वीचे मराठी आणि संस्कृत या 2 विषयांचे पेपर सेट आणि त्याची आदर्श उत्तरपत्रिकांचा संच जर का हवा असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल दिलेला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. कारण 5 वर्ष संस्कृतचे आणि 5 वर्ष मराठीचे बोर्डाचे पेपर तपासण्याचा अनुभव आहे. त्याचा जर का लाभ तुम्हाला मिळाला, तर मला निश्चितच आनंद होईल. त्याच्यामुळे ज्यांना पेपर सेट आणि आदर्श उत्तरपत्रिका संच हवा असेल, त्यांनी मेलवरती संपर्क करावा. चला, विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला एक शाळेतले जे शिपाई काका आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून जे पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र म्हणजे हा आजचा आपला जो पाठ आहे, अप्पांचे पत्र हा पाठ. सगळ्यात आधी आपण विद्यार्थी मित्रांनो, या पाठाची जी प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना समजावून घेऊया. या पाठाचं नाव आपण बघितलं, अप्पांचे पत्र. आणि या पाठाचे लेखक आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे अरविंद जगताप. 1977 साली त्यांचा जन्म झालेला आहे. आता पहिल्यांदा त्यांच्याबद्दलचा परिचय आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे, तो आपण आधी समजावून घेऊया. काय परिचय दिलेला आहे बघूया. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यासाठीही त्यांनी लेखन केले आहे. मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अरविंद जगताप हे जे लेखक आहेत, ते लेखक तुम्हा आम्हा विद्यार्थ्यांना नित्य परिचयाचे आहेत. नित्य परिचयाचे का म्हणते? कारण चला हवा येऊ द्या ही जी लोकप्रिय मालिका आहे, त्या मालिकेमध्ये जे पत्र वाचून दाखवलं जातं, ते पत्र हे जे लेखक आहेत अरविंद जगताप यांनी लिहिलेलं असतं. म्हणजे या पत्राच्या माध्यमातनं त्यांचं लेखन सर्व महाराष्ट्राभर पसरलेलं आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच मालिका यासाठी सुद्धा लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांची लेखन शैली जी आहे, ती हृदयस्पर्शी अशा अनुषंगाने जाणारी आहे. म्हणजे त्यांचं लेखन वाचल्यानंतर भावनेला हात घालणारं लेखन, वाचकाच्या मनाला हात घालणारं लेखन करण्यामध्ये त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे किंवा त्यांची लेखन शैली प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलेलं आहे, की सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन अशा
विविध क्षेत्रांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि या लेखनामधनं ते काय करण्याचा प्रयत्न करत आहेत? तर या सर्व लेखनामधनं विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते आपल्या ह्या लेखनातनं करत आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक आपल्या समाजातली आपली जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी ओळखून लेखन करणारे लेखक म्हणून हे लेखक प्रसिद्ध आहेत. आणि राज्य शासनाचा 2012चा जो पुरस्कार आहे, तो 2012चा पुरस्कार यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर सह्याद्री सन्मान पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. व्ही. शांताराम पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नुकतंच त्यांचं पत्रास कारण की हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. याचबरोबर विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकं म्हणजे मासिकं आणि वर्तमानपत्र यांच्यामधनं सुद्धा ते लेखन करतात. म्हणजे विविधांगी लेखन करणारं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. आता प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या. प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. प्रस्तुत पाठामध्ये भ्रमणध्वनी ज्याला आपण मोबाईल असं म्हणतो व SMS-च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे, हा या पाठामागील उद्देश आहे. प्रस्तुत पाठातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळं हितगुज करत आहेत. हितगुज करत आहेत म्हणजेच काय? मन मोकळ्या गप्पा मारत आहेत. स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत. आणि खरंच आहे. हल्लीची ही दुनिया विद्यार्थी मित्रांनो मोबाईलची दुनिया आहे. टेक्नॉलॉजीची दुनिया आहे. SMS करता, वेगवेगळं चॅटिंग, मेल करता त्याच्यातनंच संवाद चालतो. परंतु पूर्वीच्या काळी पत्र लिहून आपल्या मनातल्या भावभावना प्रगट केल्या जायच्या. म्हणजे एकमेकांच्या मनातील भावना मोकळेपणाने सांगण्याचं ठिकाण म्हणजे काय होतं? व्यासपीठ म्हणजे काय होतं? पत्रलेखन होतं. आणि या प्रस्तुत पाठामधनं आपल्याला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. ते जे शिपाई काका आहेत शाळेतले, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्ररूप संवादाचं जे वेगळेपण आहे, ते वेगळेपण आपल्या लक्षात हे पत्र वाचल्यानंतर येतं आणि आपण अक्षरशः त्या पत्रातल्या मजकुराबरोबर तादात्म्य पावतो, एकरूप होऊन जातो. म्हणजे जे SMS-नी भागत नाही, जे मोबाईलवरती चॅटिंग करून भागत नाही किंवा जे सतत मेल करून दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, ह्याच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीने आपण ह्या पत्राबरोबर किंवा या पत्रलेखनातला जो मजकूर आहे, त्याच्याबरोबर अटॅच होतो आणि हे जे अटॅच होणं आहे किंवा अगदी शुद्ध मराठीमध्ये हा जो जिव्हाळा निर्माण करणारा आहे, एकमेकांबद्दलचा जो आंतरसंवाद निर्माण करणारा आहे, हे महत्त्व किंवा हे वैशिष्ट्य पत्रलेखनाचं आहे. आणि हे प्रस्तुतचं पत्र वाचल्यानंतर तुमच्या निश्चितच लक्षात येणार आहे. पुढे त्यांनी काय दिलंय बघा. मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्षे राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत. आणि ह्याची प्रस्तावना अजून काय सांगितलेली आहे, की आपण सर्वजण म्हणजे आम्ही सुद्धा विद्यार्थी दशेत असताना आणि आता तुम्ही सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये आहात. हे जे शालेय वातावरण आहे, या वातावरणात तुम्ही अनेक वर्ष आहात
आणि या वातावरणामध्ये आपल्याला शाळेतल्या काही वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, मग ते शिक्षक असतील किंवा जे ऑफिसमध्ये काम करणारे इतर कर्मचारी असतील, आपल्या आवडीचे असतात काही-काही जण. शाळेतील शिपाई काका हे देखील आपल्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम हे श्रेष्ठ कनिष्ठ नाहीये. म्हणजे कामाचा जो दर्जा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्या प्रामाणिकपणावरती अवलंबून आहे. आपण एखादं काम किती प्रामाणिकपणे करतो ह्याच्यावर अवलंबून आहे. मग तो शिपाई आहे, का तो रस्ता जाणणारा कामगार आहे, का तो ऑफिसमध्ये मोठ्या पोस्टवरती बसलेला एखादा अधिकारी आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा मला जे काम मिळालेलं आहे, ते काम मी किती आवडीने करतो आहे, मी किती प्रामाणिकपणाने समरसून करतो आहे, ह्याच्यावरती काय असतं, आपण मोठे आहोत का आपण छोटे आहोत, हे अवलंबून असतं. आणि म्हणूनच त्यांनी काय सांगितलेलं आहे, की मोठं व्हा, मिळालेले काम जे आहे, ते मनापासून आवडीने करा. कारण कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट आवश्यक आहेत. एखादी गोष्ट आपण मनापासून भरपूर कष्ट करून, प्रयत्न करून केली, तर निश्चितच आपल्याला काय मिळतं? यश मिळतं. असा संदेशपर शुभेच्छा आपल्याला या पत्राच्या माध्यमातनं त्या शिपाई काकांनी दिलेल्या आहेत. म्हणजे ज्याला आपण एक मोटिव्हेशनल लेटर असं म्हणतो, ज्याला आपण एक सकारात्मक प्रेरणादायी पत्रलेखन असं म्हणतो, त्या पत्रलेखनाचा हा नमुना आहे. चला, आता आपण प्रत्यक्ष त्या पत्रलेखनाला म्हणजेच पाठाला सुरुवात करूया. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी-कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन-नवीन गोष्टी कानांवर पडतात. खरं सांगू का? मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो, बघा, या पहिल्याच परिच्छेदामध्ये किती मनमोकळेपणाने ते जे शाळेतले शिपाई काका आहेत, आप्पा आहेत, ते आपल्याशी संवाद साधत आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, की मला तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं, पण राहून गेलो. आता एखादी व्यक्ती, मोठी व्यक्ती आपल्याशी बोलायला लागली, की आपल्याला काय वाटतं, झालं. आता ही व्यक्ती आपल्याला लेक्चर द्यायला लागली. त्याच्यामुळेच ते आप्पा सुरुवातीलाच काय सांगतात, "मी कोणी उपदेश करणारा माणूस नाहीये. मी तुमच्या शाळेतला शिपाई आहे आप्पा." शाळेमध्ये तुम्ही खूप घाईत असता, बोलायची संधी नाही मिळत. बरोबर आहे. आपण आपल्या विश्वातच रममाण असतो. शाळेत जायचं, आपले जे तास आहेत, त्या तासाला उपस्थित राहायचं, अभ्यास करायचा, मैत्रिणींशी गप्पा-टप्पा, डबा खाणं, मैदानावरती जाऊन खेळणं, ह्या सगळ्या वातावरणामध्ये खास शिपाई काकांशी बोलण्यासाठी काही आपल्याकडे वेळ नसतो. त्याच्यामुळे ते काय सांगतायत, की शाळेत तुम्ही घाईत असता. त्याच्यामुळे कधी बोलायची अशी निवांतपणे बोलायची संधी मिळालेली नाही. आणि म्हणून हे पत्र म्हणजे संवाद रूपी हे पत्र आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि पत्राच्या सुरुवातीलाच ते काय म्हणतायत, की मला तुमच्या अभ्यासाविषयी काही सांगायचं नाही. कारण खास करून 10वीतली मुलं असतील, तर सर्वजण जे भेटतील ते सगळेजण तुम्हाला अभ्यासाबद्दल लेक्चर देतात. असा अभ्यास कर हं, असं कर हं, तसं करू नको हं. शेवटी तुम्हाला चीड यायला लागते. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुमची ही मानसिकता लक्षात घेऊन ते शिपाई काका जे आहेत, आप्पा जे आहेत, ते सुरुवातीलाच म्हणतायत, "मला तुमच्या अभ्यासाविषयी काही नाही सांगायचं." उलट ते काय सांगतायत? त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगतायत. ते म्हणतात, "कधी-कधी मीच तुमचे शिक्षक जेव्हा शिकवत असतात, तेव्हा खिडकीतून ऐकत असतो कान देऊन." कारण ज्यावेळेला ते
शाळेतले शिपाई काका, आप्पा आहेत, ते जेव्हा लहान होते, विद्यार्थी होते, तेव्हा त्यांची परिस्थिती शाळेत जाऊन शिकण्याइतकी चांगली नव्हती. त्याच्यामुळे त्यांना शाळा अर्धवट सोडावी लागली. म्हणून ते काय म्हणतात, की आमच्या घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. त्याच्यामुळे हे सगळं लहानपणी करायचं राहून गेलं, अभ्यास करायचा. पण तुम्ही सुदैवी आहात. ते काय सांगतायत आप्पा, की तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन-नवीन गोष्टी तुमच्या कानांवर पडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा अनुभव या ठिकाणी आप्पा काय शेअर करतायत, सांगतायत, की तुमचे पालक जेव्हा कधी-कधी येतात, तेव्हा ते पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही काही चिंता करू नका. ते आप्पा सांगतायत आपल्याला. चिंतेने काय होतं, कपाळावरच्या आठ्या वाढतात, म्हणजे माणूस खूप चिडचिड करायला लागतो. पण तुमचे गुण, तुमचे जे मार्क्स आहेत, ते मात्र वाढत नाहीत. किती अनुभवाचे बोल सांगतायत बघा ते. म्हणजे त्या आप्पांना सुद्धा लहानपणी शिकायची इच्छा होती हो. परंतु त्यांची ती परिस्थिती नसल्यामुळे आर्थिक त्यांना शिकता नाही आलं. म्हणून आपल्या वर्गामध्ये जेव्हा शिक्षक शिकवत असतात, तेव्हा हे बाहेर कान देऊन ऐकत असतात. आणि ते सांगतात, जेव्हा तुमचे पालक शाळेत भेटायला येतात, तेव्हा पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही मात्र चिंता करू नका. कारण चिंता करून काय होणार? आपली चिडचिड वाढते, आपला राग वाढतो आणि हातामध्ये काहीच येत नाही. आणि म्हणून त्याने काय सांगितलंय, चिंता करून मार्क वाढणार नाहीयेत, गुण वाढणार नाहीयेत. किती बहुमोलाचा सल्ला कळत-नकळतपणे आपल्याला हे शाळेतले शिपाई काका, हे आप्पा देतायत बघा. आता पुढे बघा, आपण आता हळू त्या पत्रामध्ये कसे गुंतत जाणार आहोत बघा. पहिल्या मुद्द्यातच तुम्हाला हा अनुभव आला असेल विद्यार्थी मित्रांनो. आता दुसऱ्या परिच्छेदात काय म्हटलंय बघा. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. ते काय म्हणतात? दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही. पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतो. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी. ते असं म्हणतात, की पुढच्या वर्षी तुम्ही आता कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात मोठेपणी काय बनायचंय? कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचंय? सोप्या भाषेत, तुमच्या सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतं करियर घडवायचं आहे? याचा निर्णय घेण्याची वेळ येणार. पण ते म्हणतात, मी एक आठवण करून देतो. आपल्या शाळेमध्ये दरवर्षी शिक्षक दिन साजरा होतो आणि शिक्षक दिन म्हटलं, की प्रत्येकाला मुख्याध्यापक बनायची इच्छा असते, नाहीतर शिक्षक. पण मी शिपाई होतो, असं कोणीही आपणहून म्हणायला तयार नसतं, राजी नसतं. मग या ठिकाणी त्याचा संदर्भ देऊन ते आप्पा आपल्याला काय सांगतात, की तुम्ही शिपाई व्हा असं माझं म्हणणं नाहीये. पण जर का एखादी व्यक्ती शिपायाचं काम करत असेल, तर ती सुद्धा चांगलं काम करू शकते आणि कौतुकाला पात्र होऊ शकते. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि हे पटवून देण्यासाठी ते पुढे काय सांगतायत बघा. मला एकच गोष्ट माहीत आहे. कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. बघा, हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांनी काय म्हटलंय? तुम्ही कोणतंही काम करा. कोणतंही काम करा म्हणजेच काय? की तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये करियर घडवा. परंतु त्या फील्डमधलं तुमचं काम, त्या क्षेत्रामधलं तुमचं काम तुम्ही असं अत्युच्च दर्जाचं करा, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही शिक्षक झालात, तर सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, की हां, शिक्षक असावा तर असा. तुम्ही इंजिनिअर झालात, तर तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही नावाजला गेला पाहिजेत. तुम्ही डॉक्टर झालात, तर डॉक्टर असावा तर असा, असं सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही काम करा, लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे, असं तुम्ही काम केलं पाहिजे. आणि आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, एक उदाहरण दिलंय. काम छोटं नसतं. त्यांनी काय आपल्याला पुढे उपदेश केलाय बघा. काम छोटं नसतं. आता चार्जरचंच बघा. चार्जर असतो ना आपला मोबाईलचा, त्याचं उदाहरण दिलंय. काय उदाहरण दिलंय बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? अगदी बरोबर बोलले ते.
डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते. तुम्हाला कळतंय? वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातनं त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे? कोणतंही काम छोटं नसतं. तर तुम्ही ते काम कोणत्या पद्धतीने करता ते महत्वाचं असतं. आता चार्जर, अगदी महागडा मोबाईल तुमच्याकडे असेल, पण चार्जरच नसेल तर काय उपयोग? दुसरं उदाहरण त्यांनी काय दिलंय? डॉक्टर. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये असतात, तेव्हा काय त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे डॉक्टरच सगळी लोकं असतात का? नाही. त्यांच्या हाताखाली नर्स असते, कंपाउंडर असतो, अजून कोण ना कोणतरी काहीतरी ती शस्त्र वगैरे साहित्य देण्यासाठी सगळी लोकं तिथे तैनात असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते. डॉक्टर नंतर जर का वॉर्डमध्ये एखाद्या पेशंटला ठेवलं, तर येऊन तपासून जातात. बाकी दिवसभर काळजी जी असते, तुमच्यावरती ज्याला आपण म्हणतो मॉनिटर करणं असतं पेशंटवरती, ते नर्सच करत असते. पुढचं उदाहरण त्यांनी काय दिलंय बघा. तुम्ही बघा क्रिकेटचा कप्तान विराट कोहली बघा, तुमच्या अगदी आवडीची उदाहरणं आहेत. विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो आणि हे खरंच आहे. जो क्रिकेट खेळलेला असेल, खास करून सीझनच्या चेंडूवरती ज्यांनी क्रिकेट खेळलेलं असेल, त्याला ही कल्पना येईल, की खेळपट्टी बनवणारा जो मैदानाचा जो काळजी घेणारा माणूस आहे, त्याला जास्तीत जास्त कळतं, की खेळपट्टी कशी बनवायची आणि तो खेळपट्टी कशी बनवतो ह्याच्यावरती जास्त अवलंबून असतं. आणि म्हणून विराट कोहली असो किंवा धोनी असो, त्यांना खेळपट्टीची काळजी घेणाऱ्या त्या व्यक्तीचं महत्त्व जास्त असतं. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. अतिशय महत्वाचं नाव आहे. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात. पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे, की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. बरोबर आहे, सनई वाजवणारे अनेक आहेत. परंतु सनई म्हटलं, की आजही आपण बिस्मिल्लाह खान यांचं नाव पटकन आपल्या नजरेसमोर येतं, पटकन आपल्या आठवणीमध्ये येतं. कारण ते एवढं मन लावून सनई वाजवायचे, की ते अतिशय लोकप्रिय झाले. ते जगभर लोकप्रिय झाले. आणि म्हणून ते आप्पा पत्र लिहिताना पुढे काय म्हणतात, तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अक्षरशः हे वाक्य कोट करून ठेवलं तरी चालेल. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, की त्यांनी काय म्हटलं, तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. मगाशी मी म्हटलं तसं, तुम्ही शिक्षक बना, क्लार्क बना, पत्रकार बना, डॉक्टर बना, इंजिनियर बना, शिपाई बना, झाडू कामगार जर का एखादी व्यक्ती असेल तर कोणतंही काम असू दे, तुम्ही ते मन लावून करा, ते महत्वाचं आहे. हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, स्वतःचंच उदाहरण दिलेलं आहे, की जे विद्यार्थ्यांच्या नजरेसमोरच आहे. ग्रंथालय असतं प्रत्येक शाळेला आणि या शिपाई काकांनी, या आप्पांनी जर का त्याच्यावरची धूळ झटकली नाही, तर महिनोन-महिने ती पुस्तकं तशीच राहणार. कदाचित त्याला वाळवी लागणार, वाया जाणार. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, माझं काम मी इमानाने करतो, प्रामाणिकपणे करतो. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. लक्षात येतंय तुमच्या? तुम्ही असंच काही काम करा, असं म्हणणं नाही माझं. पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे ते असं नाही सांगत आहेत विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही पण माझ्यासारखे शिपाई बना. त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही कोणतंही काम करा, हरकत नाही, पण जे कराल ते जगात उत्तम, सर्वोत्तम असलं पाहिजे. उत्तमाचा ध्यास घ्या. वन लाईन स्टोरी सांगायची तर या सगळ्या आत्तापर्यंतच्या पत्राचा गोषवारा सांगायचा तर, महत्त्व सांगायचं तर, काय शिकायला मिळालं आत्तापर्यंतच्या पत्रातनं? कोणतंही काम करा, पण ते उत्तम करा, उत्तमाचा ध्यास घ्या. चला,
आता पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. बघा आपण अतिशय त्या पत्रामध्ये मनापासून गुंततोय की नाही? भावनांचं प्रगटीकरण करता करता मनातले विचार अतिशय योग्य शब्दामध्ये हे जे आप्पा आहेत ते आपल्या समोर मांडतायत. त्याच्यामुळे आपणही अगदी नकळत त्या पत्रामध्ये गुंतून जातोय. चला, पुढे काय म्हटलंय बघूया. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय. पण कधी-कधी मला वाटतं, की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? बघा त्यांनी काय सांगितलंय. का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? विचार करण्यासारखा मुद्दा आहे बघा. पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण. म्हणजे मला डॉक्टर व्हायला जमलं नाही, मला इंजिनियर व्हायला जमलं नाही, म्हणून काहीतरी करायला पाहिजे आता आयुष्यामध्ये 2 पैसे मिळवायला पाहिजेत, म्हणून काही जण काहीतरी इतर कामं करत राहतात. हे सांगताना त्यांनी काय पुढे म्हटलंय बघा, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी हटके. प्रवाहाबरोबर चालायचं नाही. थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध बाजूनी पोहत तुम्ही परत स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, असं त्यांना सांगायचंय बघा. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा. त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना, तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. काय म्हटलंय त्यांनी? की तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. बघा, काय उदाहरण दिलंय? की फुलपाखरांच्या मागे प्रत्येकाने लहानपणी बागडलेलं आहे. आपण फिरतो फुलपाखरांच्या मागे. त्यांनी सांगितलंय त्या फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा कोणी अभ्यास केलाय. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की कुठलं तरी संशोधनाच्या क्षेत्रात जा. काहीतरी हटके काम करा. मधमाशांचं मोहोळ जे होतं, मधमाशांचं पोळं म्हणू आपण. तर म्हणून खिडकी बंद होती, तर ते काय म्हणतात, की आता ती खिडकी उघडा, म्हणजे तुमची मनाची खिडकी उघडा. त्या मधमाशा नीट बघा. आणि खरंच आहे विद्यार्थी मित्रांनो, मधमाशा जसं पोळं बनवतात ना, म्हणजे त्यांचं घर, तसं घर आपल्याला सुद्धा परफेक्ट बनवता नाही येत. इतकं त्याने ते छानपैकी रचलेलं असतं. मध्ये पोकळी असते हवा जायला. मग मध कसा ठेवायचा, कसा रचून ठेवायचा. त्यांचे असे ते छोटे-छोटे खाचे, कप्पे असतात. तुम्ही नीट कधी जर का पाहिलंत मधाचं पोळं, तर तुम्हाला दिसून येईल. म्हणजे या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडनं शिकून त्याच्यामध्ये तुम्हाला काही करता येणार आहे का? हे पण बघा. आणि मग त्याने काय सांगितलं आहे, की किती कष्ट करून त्या मध गोळा करतात हे बघितलं म्हणजे तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत सुद्धा कळेल. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी बघा किती छान उदाहरण आहे हं. आणि करतो काय? तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्वाचं काम आहे. दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या इतकं महत्वाचं म्हणजे काय? दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं म्हणजे काय? लोकांचं दुःख दूर करणं. काय उदाहरण दिलंय त्यांनी? की मुंबईमध्ये एक माणूस आहे, की जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. कधी-कधी बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये तो जो बेसिनचा वॉल असतो तिथून टपक-टपक असं थेंब-थेंब पाणी गळत असतं किंवा बाथरूममधला नळ. पण लोकांची टेंडन्सी किंवा लोकांची मानसिकता कशी असते, जाऊ दे थेंब-थेंबच गळतंय ना. पण असं जर का प्रत्येकाने थेंब-थेंब, थेंब-थेंब जाऊ दे केलं, तर किती लिटर, लाखो लिटर पाणी वाया जातं. ते पाणी हा एक माणूस वाचवतो. ओळख नसली तरी लोकांच्या घरी जातो आणि बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत नाही ना, हे तपासतो. त्याच्यामुळे काय होतं, लाखो लिटर पाणी काही वर्षामध्ये वाचवलंय. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, असं स्वतःची काहीतरी छाप पाडा. आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो हा सुद्धा विचार डोक्यामध्ये ठेवा.
दुसरं त्यांनी काय सांगितलंय बघा, तुमच्या आमच्यातलंच उदाहरण दिलेलं आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. तुम्ही आम्ही करू का हो? आपण तर म्हणू अजून आपल्याला नातेवाईकांनी द्यायला पाहिजे, आई-बाबांनी पैसे द्यायला पाहिजेत वाढदिवसाला वगैरे. मग कुठेतरी छान पिझ्झाची पार्टी करू किंवा कुठेतरी छान मस्त स्कूटरवरनं भटकायला जाऊ. बरोबर आहे? आपली मानसिकता अशी असते. पण हीच शिकवण ह्या पत्रामधनं ते शिपाई काका, आप्पा आपल्याला देतायत, की असं सुद्धा आपण करू शकतो. लोकांच्या मदतीला उपयोगी पडेल असं काहीतरी आपण काम करू शकतो आणि त्यांची अपेक्षा आहे, की तुम्हा मुलांनी अशा अनुषंगाने काहीतरी करावं, एखादं काम करावं आणि सामाजिक ऋणातनं उतराई होण्याचा प्रयत्न करावा. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा हं. पुढे त्यांनी असं म्हटलंय, असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. खरंच आहे. ज्यांची नजर डोळस आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्यांना अशा छोट्या-छोट्या गोष्टी दिसतील. आता ह्याचा अर्थ असा नाहीये, की ह्याच्यामध्येच तुम्ही करियर करा. पण करियर तर तुम्ही निवडाच. पण एक संपन्न माणूस, एक सुजाण नागरिक बनण्यासाठी अशा छोट्या-छोट्या गोष्टींची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने 10 झाडं जरी लावली, तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत. खरोखर आहे. प्रत्येकाने ठरवलं, मी 5-10 झाडं लावीन. कुठल्या कुठे आपल्या देशाचं चित्र बदलून जाईल, प्रदूषण कमी होईल आणि निसर्ग संपन्न असा आपला भारत देश होईल. कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत. बघा ते अगदी मूळ मुद्द्याला हात घालतायत आता. आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत. पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडं सुद्धा माहीत नसतात. खरंच हे आत्ताच्या पिढीचं दुर्दैव आहे. कारण सगळीकडचं जे जंगल आहे, ते कापलं जातं आहे आणि तिथे सिमेंटचं जंगल, मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहतायत. त्याच्यामुळे इथे ते आप्पा आपल्याला काय सांगता आहेत, की साधी 10 झाडांची नावं म्हटली तरी पटकन आठवत नाहीत मुलांना. पण टीव्हीतल्या चॅनल्सवरची कार्टून्स विचारा, फटाफट सांगतील. तेच पुढे काय म्हणतायत बघा ते. तेच पक्ष्यांच्या बाबतीत बरोबर आहे. काय-काय म्हणतायत ते? कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत. फुलं सुद्धा 5-7च पाठ असतात. खरं आहे. अगदी ही बेसिक आहे. फुलांची नावं लिहा 10, फळांची नावं लिहा 10, झाडांची नावं लिहा, पक्ष्यांची नावं लिहा. आम्ही लहान असताना आम्हाला हा एक अभ्यास असायचा, की 5 हिशोब लिहून आणा, 5 ओळी शुद्ध लेखन लिहा, मग 5 झाडांची नावं लिहा, 5 फळांची, फुलांची. मग आज जी लिहिलीत त्याच्या व्यतिरिक्त उद्या दुसऱ्या 5 झाडांची वगैरे. त्याच्यामुळे आपली जी शब्दसंपत्ती आहे किंवा आपली जी माहिती आहे त्याच्यामध्ये वाढ होते. पण आता झाडच नाहीत तर तुम्ही कुठनं ती नावं गोळा करणार? झाडं नाहीत त्याच्यामुळे पक्षी दिसत नाहीत, झाडं नाहीत त्याच्यामुळे फळं-फुलं नाहीत. असे सगळे वांदे झालेले आहेत. आणि म्हणून इथे ते आप्पा काय सांगतात, प्रत्येकाने ठरवा 10 झाडं लावायची. ह्या सगळ्या गोष्टी परत आपल्याला काय करता येतील? फुलवता येतील. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पुस्तकी किडा. पाठ्यपुस्तकातला अभ्यास करून, त्याचा रट्टा मारून, त्या प्रश्नांचा अभ्यास करून आपण पेपरमध्ये उत्तरं लिहितो. खूप छान गुण मिळतात. पण इथे त्यांना काय सांगायचंय बघा, पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. बरोबर आहे की नाही? झाडाच्या पानात काय असतं? झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्वाची असतात. पुस्तकाचं पान पण महत्वाचं आहे. आपली बौद्धिक वाढ होणार आहे आणि झाडाचं पान पण महत्वाचं आहे, की ज्यानी आपण ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजाचं अभिसरण व्यवस्थित होणार आहे. दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमानं. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही. बरोबर आहे?
आधी आपण अगदी छोटेसे असतो. मग 5 फूट, 5.5 फूट, 6 फूट, कोणी 4 फूटच राहतं, कोणी 4.5 फूटच राहतं. म्हणजे एक ठराविक विशिष्ट आपली उंची आपण गाठतो. आणि म्हणून त्याने काय म्हटलंय, माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कोणाला कामी नाही येत. पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. आणि मग जुनी माणसं काय म्हणतात, "हे ना माझ्या पणजोबांनी लावलेलं झाड आहे. हे ना माझ्या आजोबांनी लावलेलं झाड आहे." म्हणजे कित्येक पिढ्यांना त्यांची सावली पुरते म्हणजे उपयोग होतो. पुढे ते म्हणतात, "तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे बघा, यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं आहे." लक्षात येतंय? मग ऑडी आहे, का BMW आहे, का स्कोडा आहे, का अजून कोणती तरी आहे, हे महत्वाचं नाही. किती अनेक लाखाची गाडी आहे हे महत्वाचं नाही. तर तुमच्या घराभोवती झाडी किती आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात. बघा त्यांची विचारसरणी बघा काय आहे. भौतिक सुखाकडे त्यांनी लक्ष द्यायला नाही सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, जे शाश्वत आहे झाडं, त्याच्यावरती त्यांनी सांगितलंय, की तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे. पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे, गाडी आवश्यक नाही. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. तुम्हाला फरक कळतोय? आपण किती भौतिक समृद्ध आहोत किंवा मी किती श्रीमंत आहे, हे दाखवण्यासाठी तुमच्या घरातली पॉश गाडी जी आहे, महागडी, ती कामी येईल हो. पण तुमचा देश किती श्रीमंत आहे दाखवायचं असेल, तर तुमच्या देशामध्ये झाडी म्हणजे निसर्ग आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, की जेणेकरून पुढचा जो भारत आहे, तो संपन्न भारत असणार आहे. म्हणजे बघा, प्रत्येक प्रत्येक अंगाला स्पर्श करून त्याने आपल्याला काही ना काहीतरी एक सकारात्मक विचार या पत्रामधनं दिलेला आहे. पुढे काय म्हटलंय बघा, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं. किती विरोधाभास आहे की नाही बघा. आपल्या देशातली झाडं तोडायची, प्रदूषण वाढवायचं आणि छान सुट्टीमध्ये निवांत व्हायला हजारो लाखो रुपये खर्च करून काय करायचं, परदेशात जायचं आणि परदेशात जाण्यासाठी लाखो रुपये आधी कमवायचे आणि मग ते उडवायला, तिकडचा निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं. असं अनेक जणांचं स्वप्न असतं. स्वित्झर्लंडला जायचंय, अमुक ठिकाणी जायचंय, तमुक ठिकाणी जायचंय. पण पुढे या ठिकाणी ते आप्पा काय म्हणतात, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहेत. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल. पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. काय म्हणतायत ते? ठीक आहे, तुम्ही परदेशामध्ये वगैरे जा, परंतु तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात, ते जे गंधर्व आहेत, की ज्यांना आपण गायनातले श्रेष्ठ मानतो, त्यांच्या नावाने जो महोत्सव होतो, त्याच्यात कोणीतरी गायलं पाहिजे. म्हणजे असं वेगळ्या धाटणीचं पण कोणीतरी करिअर निवडा किंवा स्वतःचा छंद आहे तो जोपासा. आणि पुढे ते काय म्हणतात, परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक, म्हणजे तुम्ही अतिशय विचारपूर्वक एखाद्या विषयावर संशोधन करून लिहिलंय असं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. बघा, निसर्गाच्या वातावरणात ते आपल्याला नेतायत. लक्षात येतंय तुमच्या? मोठ्या-मोठ्या पॉश पंचतारांकित हॉटेलमध्ये काट्या चमच्यानी खाण्याच्या संस्कृतीच्या हॉटेलमध्ये तुम्ही जालच. पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतामधला हुरडा खायला यायचंय. म्हणजे मातीबरोबर जी नाळ असते ना आपली, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मातीबरोबर जे आईसारखं प्रेम असतं ना, ते तुम्ही कायम ठेवा, असं त्यांना सांगायचंय. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलंय आणि ते बघायला ना विद्यार्थी मित्रांनो, नुसतं बघायलाच नाही तर त्याचा अभ्यास करायला
इतर अनेक देशातले लोक विद्यार्थी येतात. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य-दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. म्हणजे आपल्यासमोर काहीतरी ते ॲसेट ठेवतायत, की येस, तुम्ही पण असं काहीतरी अचीव्ह करा, की सगळेजण ते बघायला यायला पाहिजे. लक्षात येतंय? आणि म्हणून त्यांनी इथे वेरूळ आणि अजिंठाचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा, "मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय." आता बघा आपल्या भावनेला आता ते हात घालतायत. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय. पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. फक्त शिस्त आवश्यक नसते विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगत असताना किंवा सर्वांगीण विकासामध्ये. तो थोडा गोंधळ, मस्ती आणि ती कुठे मिळणार आपल्याला मैदानात. आणि तिथे ते शिपाई काका आप्पा काय म्हणतात, "मी तुम्हाला गोंधळ घालताना बघितलेलं आहे." तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे काय म्हणायचे, "अशी पोरं आम्ही कुठे पाहिली नाहीत." शिक्षक वगैरे लगेच रागवतात, "काय नुसता गोंधळ घातला आहे कार्ट्यांनी" वगैरे असं ज्याला आपण म्हणतात कृतक कोपाने रागवून आपल्यावरती म्हणतात, की "काय हे विद्यार्थी आहेत, नुसते वांड आहेत, सारखी मस्ती करायला पाहिजे." पण ते शिपाई काका, ते आप्पा काय म्हणतात, "पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठे पाहिली नाहीत." काय म्हणायचंय बघा त्यांना या वाक्यातनं, की इतकं कर्तृत्व करा, इतकं तुम्ही उत्तुंग स्वतःचं जे काही कार्य आहे ते करा, की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, "अरे, अशी मुलं, अशा व्यक्ती, असे विद्यार्थी आम्ही कुठे पाहिले नाहीत." म्हणजे सकारात्मक पद्धतीने त्यांनी असं म्हटलं पाहिजे. आणि पुढे ते आप्पा म्हणतात, "मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा." म्हणजे पुढे-पुढे काळजी, चिंता, जबाबदाऱ्या वाढल्यानंतर माणूस आपोआप काय होतो? चिडचिडा व्हायला लागतो, गंभीर राहायला लागतो. तर तुम्ही तसे राहू नका. लक्षात येतंय? आत्ताच्या वयात जसेच आनंदी आहात, तसेच मोठे झाल्यानंतर सुद्धा आनंदी राहा, जबाबदाऱ्या पेलताना सुद्धा. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले? काय म्हणतायत ते पुढे? तुम्हाला जग विचारेल, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले? काय रे 10वीत किती मार्क मिळाले? असं पटकन आपल्याला विचारलं जातं. पण मी सांगेन पण मी सांगेन जगाला, तुम्ही किती गुणी आहात. बघा, म्हणजे 10वीत मिळालेल्या गुणांवरती जास्त भिस्त ठेवू नका असं त्यांना सांगायचं आहे. तर तुम्ही स्वतः गुणी व्हा, गुणसंपन्न व्हा. किती मार्क मिळवणार आहात परीक्षेत याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती गुणसंपन्न होणार आहात ते महत्वाचं आहे. किती छान सांगितलंय ना विद्यार्थी मित्रांनो या आप्पांनी. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवरती. बरोबर आहे. या सगळ्या ठिकाणी धांगड-धिंगा, दंगामस्ती विद्यार्थ्यांची चालतेच. असेच मनसोक्त जगा. त्यांचं म्हणणं आहे असंच जगा. 24 तास नाही मस्ती मजा करत जगायचं. पण हा जो हा जो ठेवा आहे तुमचा तो तसाच राहू दे, थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी, असं त्यांना म्हणायचंय. कारण पुढे ते काय म्हणतात बघा, "हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत." आणि खरंच आहे, शालेय जीवनातले क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. जेव्हा तुम्ही 10वी पास आउट होऊन जाल, कॉलेजमध्ये जाल, कॉलेजही संपेल आणि जेव्हा अजून 5-10 वर्षांनी मागच्या आयुष्याकडे तुम्ही बघाल, शालेय आयुष्याकडे बघाल, तेव्हा तुम्हाला निश्चितच हे कळेल, की खरंच शाळेमध्ये घालवलेले जे क्षण आहेत, ते पुन्हा मिळवता येणार नाहीत. आणि म्हणून पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, "हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. तुम्ही गुणी बना." माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते, हे कुणाला माहीत नसतं. बरोबर आहे. पण ते किती आदर्श व्यक्ती होते, हे सगळ्या जगाला माहीत आहे. खरंच आहे. अतिशय निर्धन कुटुंबामध्ये ते होते, परंतु जिद्दीने वाचनाचा व्यासंग लावून, वाचनाची आवड लावून त्यांनी जिद्दीने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. मिसाईल मॅन सुद्धा त्यांना म्हटलं जातं. ते शास्त्रज्ञही होते, ते उत्तम शिक्षकही होते, ते छान लेखकही होते आणि आपले कोण होते? राष्ट्रपती. आपल्या देशाचा पहिला नागरिक जो असतो राष्ट्रपती, ते राष्ट्रपती पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे. परत मॉरल ऑफ द स्टोरीकडे येतायत बरं का ते आप्पा.
ते काय म्हणतात, की तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे. तुमचा अप्रोच काय आहे? तुमचा दृष्टिकोन काय आहे? स्वतःकडे बघण्याचा, स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा, जगाकडे बघण्याचा, जगामध्ये वावरतानाचा जो दृष्टिकोन आहे, अप्रोच आहे, तो महत्वाचा आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार आणि कुणाचे गुण कमी असणार, बरोबर आहे. प्रत्येकाला आउट ऑफ मार्क मिळणार नाहीत. प्रत्येकाला 100 पैकी 100 मिळणार नाहीत. कोणाला 35 मिळतील, कोणाला 40 मिळतील, कोणाला 80 मिळतील, कोणाला 90 मिळतील. पण त्यांनी पुढे काय सांगितलंय बघा, पण आयुष्यात तुम्ही जे कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार, हे महत्वाचं आहे. कुठल्याही फील्डमध्ये 10वी पास आउट झाल्यानंतर जा, पण तुम्ही जे काम कराल ते तुमच्यासारखं, त्याला रिप्लेसमेंट नाही पाहिजे. बघा, एखादा शिक्षक असा असतो, की तो उत्तम शिकवतो, विद्यार्थीप्रिय असतो आणि काही कारणास्तव जर का तो महिनाभर येणार नसेल काहीतरी अपरिहार्य कारणामुळे आणि त्याच्या बदली जर का दुसरा शिक्षक महिनाभरासाठी तुम्हाला शिकवायला आला, तर तुम्ही त्याला पटवून नाही घेत. कारण तुमच्या मनामध्ये त्याच शिक्षकाची छबी असते. कारण त्याच्यासारखा तोच. लक्षात येतंय? असं प्रत्येक फील्डमध्ये असतं. आणि इथे आपल्याला ते आप्पा तेच सांगतायत, की आयुष्यात तुम्ही जे कराल ते, अरे, हीच व्यक्ती, माझा हा जो एम्प्लॉयी आहे ना, ह्याच्यासारखं काम कोणी करू शकत नाही. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि पत्राच्या शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आयुष्यात तुम्ही जे कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. म्हणजे तुम्हाला तुम्हाला रिप्लेसमेंट नाही. तुम्ही एकमेवा द्वितीय असा मराठीत छान शब्द आहे. आणि हा विश्वास त्या आप्पांनी व्यक्त केलाय आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि शेवटी म्हटलंय, तुमचाच आप्पा. आता विद्यार्थी मित्रांनो, मला खरं सांगा बरं, की हे एवढं सगळं भावना आणि स्वतःचे विचार उलगडून दाखवणारं पत्र किती छान वाटलं ना वाचायला, समजावून घ्यायला. आणि 1 मिनिटं तुमचं मोबाईलवरचं चॅटिंग म्हणा किंवा तुमचं ईमेलवरचं चॅटिंग म्हणा, ते किती फॉर्मल वाटतं बघा. आणि हे किती अनौपचारिक वाटतं. तुम्हाला पत्रलेखन पण असतं की नाही? अनौपचारिक वाटतं. पूर्वीच्या काळी एकमेकांबरोबरचा जिव्हाळा, एकमेकांबरोबरचं नातं, एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करणारं पत्र हे अतिशय मजबूत, सॉलिड असा बंध होता, असा मार्ग होता. आणि आपल्याला आत्ताच्या या पाठामधनं हे निश्चितच कळलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आप्पांचे पत्र हा जो गद्यपाठ आहे, तो समजावून घेतला. मला आशा आहे, की आपल्या पाठ्यपुस्तकातल्या प्रश्नांच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला हा पाठ कळला असेल आणि पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला या पाठामधनं, या पत्रामधनं काही ना काहीतरी सकारात्मक विचार नक्की मिळालेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सूचना द्यायची आहे, की आपलं जे स्पंदन अकॅडमी यूट्यूब चॅनल आहे, ते तर आहेच. त्याच्यावर आपण 8वी, 9वी, 10वीचे मराठी आणि संस्कृतचे व्हिडिओ लोड करत असतोच. पण ज्यांना कोणाला ऑनलाईन ट्युशन हवी असेल, त्यांनी हा इथे खाली माझा मेल दिलेला आहे, त्याच्यावरती संपर्क करू शकता. म्हणजे मराठी आणि संस्कृत विषयाचा कोणाला ऑनलाईन क्लास हवा असेल, तर त्यांनी खालच्या मेल आयडीवरती मला निश्चित संपर्क करावा. आपण CBSE, ICSE, स्टेट बोर्ड अशा सगळ्या बोर्डचे क्लासेस ऑनलाईन घेतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अप्पांचे पत्र हा जो पाठ आहे, हा पाठ समजावून घेतला. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी हे जे आपलं चॅनल आहे, त्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.